हाय, मी नीलम. आज काय आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे का? 21 मे जागतिक चहा दिन. अरे, टी लवर्स, चहा कोणाला आवडत नाही असं कधी झालंय का? अरे, खूप लोकांना चहा म्हटलं की ॲट एनी टाईम तुम्ही कधीही सांगा चहा. हां, चालेल, अर्धा कप एवढासा. आणि सकाळी उठल्यावर सगळ्यांना पहिल्यांदा कुठले वेध लागतात? तर पहिल्यांदा आलं घालून, गवती चहा घालून. कुणाला चहा आवडतो तर कुणाला कसा पाहिजे, वेलची घालून पाहिजे. आणि तो चहा जेव्हा आपण पितो तेव्हा चहा पिल्यानंतर हा, आता मला एकदम खूप बरं वाटते, नाऊ आय एम एनर्जाइज्ड असं वाटतं. आणि मग तिथून पुढे आपला दिवस सुरू होतो, हो की नाही? मग तुमचा चहा दिन कसा साजरा झाला? तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुम्ही नक्की चहा दिन साजरा करा. आणि हे चहामध्ये आणखी बरंच काही आहे बरं का, आपल्याला त्याची कल्पना आहे का? अहो, चहा म्हणजे काय? तर आपुलकी. चहा म्हणजे काय? तर आदरातिथ्य. कोणीही कुठे आपण गेलो की पहिला प्रश्न काय असतो? चहा घेणार का? आणि तेवढ्याच प्रेमानं आपण सुद्धा काय म्हणतो लगेच? हो. आणि परत या चहामध्ये सुद्धा सगळ्या फ्रेंड्सच्या बरोबर पावसाळ्यात चहा पिताना किंवा कुठे गेलं की कटिंग चहा. अरे, शाळा कॉलेजमध्ये असताना तर तुम्ही कुठे कॅन्टीनला गेलाय आणि चहा पिला नाही आणि काहीतरी खाल्लंय तुम्ही, त्याच्यावर चहा पिला नाही फ्रेंड्सच्या बरोबर, असं तर कधीच होत नाही. आणि खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या माणसांचं इतकं मोठं सुख त्या चहामध्ये दडलेलं आहे ना की बस. अरे, काय सांगायचं तुला, चहा पित नाहीस? अरे, चहामध्ये किती सुख आहे तुला काय माहिती? अरे, तू एकदा चहा पिऊन बघ. आणि काय झालंय आता, कुणी घरी आलं की त्याचं आदरातिथ्य करणे ही आपल्या तर एक चहाबद्दलची संस्कृती बनून गेलेली आहे. आणि शिवाय कसं आहे माहिती आहे का, की ह्या चहामध्ये आपल्याला निखळ आपल्याला आपुलकी दिसते, प्रेम दिसतं, माया दिसतं. आणि शिवाय आता म्हणून चहाचे किती प्रकार निघालेत तुम्ही पाहिलेत का? काय अमृततुल्य चहा, काय बासुंदी चहा, काय आणि काय, अरे बापरे, किटली चहा. आणि काय इतकी अशी विचित्र मज्जेशीर नावं असतात ना, की नाव ऐकून आपल्याला खरंच हसू येतं की अरे, या चहामध्ये काय असेल बरं? पण या चहाचा किस्सा कुठेच कधीच संपेल असं मला वाटत नाही. कारण लग्न कार्य असलं, काही असलं की दिवसभर तिकडे आपलं चहाचं ठेवलेलंच असतो तुमचा थर्मास भरून. आणि दिवसभर चहा चालू असतो ऑफिसमध्ये, इकडे तिकडे सगळीकडे. आता त्या चहामध्ये सुद्धा ग्रीन टी आहे, केळचा चहा, हा चहा, तो चहा, इतक्या प्रकारचे सगळे तुम्हाला चहा असतात ना. पण कुठलाही तुम्ही चहा प्या, पण त्याच्या मागची तुमची जी काही भावना आहे ती कधीच बदलत नाही. खरं तर बघायला गेलं तर आपण एवढासाच चहा पितो, काही फार पितो प्रत्येक वेळेला असं नाही. पण आपल्या सगळ्या अगदी आवडत्या व्यक्तींच्याबरोबर चहा पिण्यातली मजा काय औरच आहे, नाही का? तर असा हा आपला चहा दिन आपल्या सगळ्या फ्रेंड्सच्या बरोबर, आपल्या सगळ्या अगदी आवडत्या व्यक्तींच्या बरोबर नक्की चहा करा. जय हो चहा.